नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पल्स या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमएसटी सीईटीची जी री एक्झाम आहे जी की 5 मे रोजी होणार आहे याबाबत सर्व माहिती जाणून घेणार आहोत की सीईटीला हा निकाल का घ्यावा लागला किंवा सीईटीने तात्काळपणे री एक्झाम का ऑर्गनाइज केली आहे आणि या निर्णयामुळे किती विद्यार्थी अफेक्ट होणार आहेत महाराष्ट्रातले। पण जेणेकरून रविवार रोजी जी झालेली परीक्षा आहे 27 एप्रिलला फर्स्ट शिफ्ट मधील या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त चुका विद्यार्थ्यांना आढळून आल्या होत्या। या चुका कोणत्या होत्या आणि यामुळे कोणाचं नुकसान झालं आहे आणि याला जबाबदार कोण आहे आणि या सर्वांमध्ये चूक कोणी केली आहे या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, जसे की आता सगळीकडे न्यूज आपल्याला मिळतेच आहे किंवा आपण सगळीकडे वर्तमानपत्रामध्ये देखील वाचतो आहे की सीईटीच्या मुलांची री एक्झाम होणार आहे 5 मेला। पण आता ही जी री एक्झाम आहे नेमकं होणार कोणाची आहे? कारण या आलेल्या नोटिफिकेशनमुळे काही विद्यार्थी देखील गोंधळून गेले आहेत की सर सर्वांचीच री एक्झाम होणार आहे का? तर विद्यार्थ्यांनो, सर्वांचीच री एक्झाम होणार नसून ज्या विद्यार्थ्यांनी 27 एप्रिलचा फर्स्ट शिफ्टचा पेपर दिलेला आहे पीसीएम ग्रुपचा, याच विद्यार्थ्यांची ती एक्झाम होणार आहे आणि ती एक्झाम होणार आहे 5 मे 2025 रोजी। मी पुन्हा एकदा सांगतोय की 27 एप्रिल रोजी ज्यांनी फर्स्ट शिफ्ट मध्ये दिलेला पेपर आहे याच विद्यार्थ्यांसाठी ही एक्झाम विद्यार्थ्यांनो 5 मे रोजी होणार आहे। दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की या निर्णयामुळे ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे असं म्हणता येईल किंवा ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे, तर हे एकूण विद्यार्थी जे आहेत विद्यार्थ्यांनो, साधारणतः यांची जी संख्या आहे 27,837 विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा 5 मे रोजी सीईटीच्या पीसीएम ग्रुपच्या एक्झामला सामोरं जावं लागणार आहे। जसं की आपल्या सर्वांना कल्पना आहे, रविवार रोजी जो झालेला पेपर होता यामध्ये जवळपास 21 प्रश्नांच्या ऑप्शनमध्ये विद्यार्थ्यांना चुका आढळून आल्या होत्या आणि या चुकांचा पाठपुरावा विद्यार्थ्यांनी केला, पालकांनी केला, सीईटीला अनेक तक्रारी दाखल झाल्या आणि सीईटी सेलने यावर तात्काळ निर्णय घेऊन री एक्झाम ही ठेवलेली आहे। पण पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये अभ्यासाची तयारी करावी लागणार आहे, रिव्हिजन करावं लागणार आहे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचं, आणि ह्या एक्झामला सामोरं जावं लागणार आहे। निश्चितच यामुळे चांगलं असं झालेलं आहे की विद्यार्थ्यांना एक चांगली संधी मिळत आहे, म्हणजे विद्यार्थ्यांवरती काही अन्याय होत नाहीये चुकीच्या झालेल्या 21 प्रश्नांमुळे। पण पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे, कारण काही विद्यार्थी घरी गेले आहेत, काही विद्यार्थ्यांचे ऑलरेडी काही प्लॅन्स होते बाहेर जाण्याचे सुट्टीचे, तर त्या विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी कॅन्सल करून पुन्हा एकदा अभ्यासाला बसावं लागतंय। पण दुसरी बाब सांगायची झाली तर मुलांनी ऑलरेडी एक्झाम पॅटर्न बघितलेला आहे, त्यामुळे मुलांना ह्या गोष्टी कदाचित सोप्या जातील की परीक्षेचा पॅटर्न कसा असतो, परीक्षेचे उत्तरं कशी असतात, कशा पद्धतीने वातावरण असतं, ह्या सगळ्या गोष्टींची मुलांना कल्पना देखील झाली आहे। त्यामुळे कदाचित मुलांच्या बाबत देखील ही एक आनंदाची बाब आहे की त्यांना एक समान संधी मिळते, समान न्याय देखील मिळणार आहे 5 मेच्या एक्झाम रोजी। पण त्या खालोखाल ज्या इतर चुका आहेत, ज्या कशा पद्धतीने झालेल्या आहेत, त्या देखील या ठिकाणी आपण मांडलेल्या आहेत की रिझन फॉर द री एक्झाम। तर काय कारण आहे की जेणेकरून सीईटीला ही री एक्झाम घ्यावी लागलेली आहे? तर सीईटीचा पेपरचा जर आपण विचार केला, यामध्ये मराठीचा जो पेपर आहे, मराठीच्या पेपरमध्ये कुठल्याही प्रकारच्या चुका आढळून आलेल्या नाहीयेत किंवा उर्दूचा जो पेपर होता यामध्ये देखील कुठल्या चुका आढळून आलेल्या नाहीये। पण जो इंग्लिश मधील पेपर होता, म्हणजे जर आपण भाषाच्या अनुषंगाने विचार केला तर मराठी भाषेतील पेपरमध्ये कुठलीच चूक नाहीये, उर्दू भाषेतील पेपरच्या ट्रान्सलेशन मध्ये कुठलीच चूक नाहीये। पण ज्यावेळेस ट्रान्सलेशन करण्यात आलं इंग्लिश मीडियम मध्ये प्रश्नांचं, त्यामध्ये ही झालेली चूक आहे आणि ही चूक साधारणतः 21 प्रश्नांच्या पर्यायामध्ये झालेली चूक आहे विद्यार्थ्यांनो, आणि ही चूक आपल्याला जास्तीत जास्त आढळून आलेली आहे 27 एप्रिलच्या फर्स्ट शिफ्ट मध्ये। आणि यामुळेच सीईटी सेलला साधारणतः या 27,000 मुलांची पुन्हा एकदा परीक्षा घ्यावी लागत आहे। या खालोखाल जे काही महत्वाचे मुद्दे आहेत जे आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत की याकरिता मग सीईटी सेलने काय पावले उचलली आहेत, म्हणजे जी साधारणतः आपल्याला सीईटी सेलकडून माहिती मिळत आहे, सीईटी सेलच्या आयुक्तांकडून, त्यांनी याबाबत देखील कठोर निर्णय घेतले आहेत। म्हणजे जेणे कोणी किंवा ज्या तज्ञांनी हा पेपर सेट केला होता किंवा ज्यांच्याकडून ही चूक झालेली आहे त्याबाबत देखील निश्चित काही कडक ऍक्शन घेण्याची देखील सीईटी सेलने माध्यमांना कळवलेलं आहे की सीईटी सेल याबाबत देखील गांभीर्याने दखल घेत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचं देखील नुकसान झालेलं आहे, पालकांचा देखील त्या ठिकाणी पालकांना मानसिक त्रास भोगावा लागत आहे आणि विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा तयारीला लागून 5 मेला एक्झाम रोजी यावं लागणार आहे। आणि सोबतच जो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे या 27,000 मुलांकरिता की विद्यार्थ्यांनो, जसं की आज 1 मे आहे,
तर हॉल तिकीट जो आहे की हॉल तिकीट देखील आपल्याला पुन्हा एकदा नव्याने आपल्या सीईटीच्या लॉग इन पोर्टलवरती मिळणार आहे. तर विद्यार्थ्यांना देखील येणाऱ्या 2 ते 3 दिवसांबाबत देखील अपडेट घ्यावे लागणार आहेत सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरून, लॉग इन आयडी वरून, जेणेकरून तुम्हाला तुमचं हॉल तिकीट कळेल, तुम्हाला एक्झामचं सेंटर कळणार आहे की एक्झामचं सेंटर कुठे आहे किंवा कोणत्या शिफ्टमध्ये आपला पेपर होणार आहे, टायमिंग काय आहे, तर या सगळ्या अपडेट्स देखील तुम्हाला सीईटी सेल देणार आहे. एक्झाम्पल्सच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स मिळणार आहेत परीक्षेकरिता. पण माझं विद्यार्थ्यांना हेच सांगणं आहे विद्यार्थ्यांनो, की आपल्याला पुन्हा एकदा चांगली संधी सीईटी सेलने प्राप्त करून दिलेली आहे. तर ज्या काही चुका तुम्हाला झालेल्या जाणवतील तुमच्या पेपरमध्ये किंवा काही करेक्शन तुम्हाला वाटले असेल की सर मी हा टॉपिक थोडा कमजोर किंवा माझा कमी होता, मला पुन्हा एकदा चान्स मिळतो तर मी हा टॉपिक चांगला करून जाईल किंवा येणाऱ्या परीक्षेमध्ये सर मी अजून चांगल्या पद्धतीने बेस्ट देईल जेणेकरून माझा स्कोर कसा 150 प्लस येईल, यासाठी माझा प्रयत्न राहील. तर तुम्हा सर्वांसाठी ही पुन्हा संधी आहे. माझी पालकांना देखील आव्हान आहे की 5 मे करिता आपण लवकरात लवकर आपल्या होम टाउन या ठिकाणी यावं. विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा तोच सपोर्ट आपण करावा जो की आपण मागील 2 वर्षापासून करत आला आहात. आणि विद्यार्थ्यांना निश्चितच सीईटी सेलने हे उचललेलं पाऊल आपल्या सर्वांसाठी चांगलंच आहे किंवा स्वागतार्ह आहे. आणि सोबतच येणाऱ्या ह्या 3 ते 4 दिवसांमध्ये माझंही तुम्हाला पुन्हा एकदा हेच सांगणं असणार आहे की 3 ते 4 दिवसांचा एक चांगला वेळ आपल्याकडे आहे. तर ह्या 4 दिवसांमध्ये पुन्हा एकदा सर्व विषयांची तुम्ही तयारी करा, जोमाने अभ्यास करा. हॉल तिकीट बाबत अपडेट सीईटी सेल देईलच. एक्झाम्पल्सच्या युट्यूब चॅनलवरतीही मी तुम्हाला सर्व महत्त्वाचे मुद्दे एक्झामच्या अनुषंगाने सांगणारच आहे. आणि आपण सर्व विद्यार्थी जर हा चॅनल नव्यानं बघत असाल, नवीन असाल, तर माझी सर्वांना आपल्याला रिक्वेस्ट हीच असणार आहे की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.